हॅलो गाईज, तो वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आज मी आलेलो कॉलेजमध्ये, थोडंसं काम होतं, एक इव्हेंट होता. सो आता मी घरी निघतोय. इट्स ऑलमोस्ट 5:30. 5:30 वाजले यार. इव्हेंट खूप मोठा झाला. सो तर मी घरी जात होतो. मग मी विचार करत होतो की आता घरी एकटाच जातोय, मला काय काम धंदे नाही, गाणी ऐकत जाणार. त्यापेक्षा एक नवीन जो सेटअप मी घेतलाय ब्लॉगिंगसाठी, मोठो ब्लॉग जो मी करणार होतो, जो लास्ट टाइमला पण तुम्ही बघितला असेल, तो मी केलेला. एक लास्टच्या ब्लॉगमध्ये पण मी बोललेलो की एक क्रेझी स्टोरी आहे माझ्याकडे, ती मी कधी कधी तुम्हाला सुनवीन. लाईक हाऊ आय गॉट द रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट फाईन ऑन माय स्कूटी, दॅट टू इन द फर्स्ट इयर इट सेल्फ. सो मी विचार केला की चला आता घरी जातो, आपल्याकडे काय काम धंदे नाही. सो लेट्स मेक अ व्लॉग, मोठो ब्लॉग. म्हणजे इट्स मोर ऑफ अ स्टोरी टाइम बट अ मोठो ब्लॉग की स्टाईल. तो विचार केला ठीक आहे, चला सांगूया. तो आजची स्टोरी आहे आपली. एकदा फ्रेम सेट करू दे. बेस्ट. येस. सो आजची स्टोरी आहे आय गेस ऑगस्ट 23 मधली. सो माझं फर्स्ट इयर झालेलं, सेकंड इयर चालू झालेलं माझं कॉलेजचं. आणि मी जस्ट गाडी घेतलेली एप्रिल 23 मध्ये. ठीक आहे, म्हणजे मला जास्त महिने झाले नव्हते गाडी चालून. इट वॉज अबाउट 3-4 मंथ्सच झालेले. आय वॉज अ न्यू बी. ठीक आहे. यप, सॉरी गाईज, टेक्निकल इश्यूज. नवीन सेटअप आहे तो. हां, बेरवे. सो पुढे होतो मग आपण. हां. सो तेव्हा मी न्यूबी होते. सो मी सगळे सिग्नल फॉलो करायचो. म्हणजे आता पण करतो, बट मोस्टली तेव्हा मी सगळे हायवेवरचे सिग्नल जे पण असायचे ते आय यूज टू फॉलो, म्हणजे आय ट्राय टू फॉलो. ठीक आहे. सो आमच्या इथे 5 रस्ता करून एक रस्ता आहे तिथे. फाय रोड म्हणजे नावासारखेच आहे. 5 रस्ते एकत्र मिळतात. तर तिथे सिग्नल होता आणि इट वॉज अबाउट 8 ऑगस्टची गोष्ट आहे. 8 ऑगस्ट 2023. आणि सकाळचे काहीतरी 8:30 वाजलेले. आणि मी मस्त, पावसाचे दिवस होते तर फुल रेनकोट बॅगला फुल कव्हर वगैरे घालून मी कॉलेजला जात होतो. ठीक आहे. आणि सिग्नल चालू होता आणि सकाळचे हवालदार नसतात. ठीक आहे. नाहीतर संध्याकाळचा किंवा म्हणजे दुपारच्या टायमाला तिथे हवालदार उभे असतात सिग्नल तोडलं फाईन मारायला. पण सकाळचं कोण नव्हतं. बट मी ॲज अ प्राऊड इंडियन सिग्नलवरती थांबलेलो, रेड लाईट होती म्हणून. आणि मी प्रॉपर तिथे 90 सेकंड थांबलेलो. मला लेट होत होता, सगळं ठीक आहे, बट मी प्रॉपर तिथे 90 सेकंड थांबलेलो. ठीक आहे. पण आउट ऑफ नो वेअर मला तेव्हा माहित नव्हतं, आणि मला पुढच्या आय गेस 6-7 महिने पण माहित नव्हतं की मला फाईन लागला. ठीक आहे. सो वी विल जम्प टू फास्ट फॉरवर्ड करूया. आपण येऊया आय गेस डिसेंबर 23. हां, डिसेंबर 23 मध्ये, डिसेंबर 23 किंवा जानेवारी 24 ह्या दरम्यान मध्ये मी जायचो ठाण्याला क्लासेसला. ठीक आहे. ती एक वेगळी स्टोरी आहे. सो तिथे काहीतरी झालेलं ते एका वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगणार, ते मी आता नाही सांगणार. सो बेसिकली मला तेव्हा माझ्या मित्राने सांगितलं की तू तुझा मुंबई ट्रॅफिकचा ॲप डाउनलोड कर आणि त्याच्यामध्ये चेक कर की तुझ्या गाडीवरती काय फाईन आहे की नाही. सो मी चेक करायला गेलो. तर तेव्हा त्या टायमाला जी सिच्युएशन होती, म्हणजे मला एक फाईन लागलेला बेसिकली 24 जानेवारीमध्ये. सो मी ते चेक करायला तो ॲप डाउनलोड केला. बट टू माय सरप्राईज मला तिथे एक पण फाईन दिसला नाही. ठीक आहे. म्हणजे करंट फाईन, म्हणजे जानेवारी 24 मधला फाईन दिसला नाही. सो मी तिथे चेक केलं की ठीक आहे, चल फाईन नाही, ठीक आहे, जाऊया, सोडूया. पण घरी आल्यावर ना माझ्यामध्ये क्युरिओसिटी जागी झाली की भाई हा ॲप तर मस्त आहे भाई, सगळे फाईन वाईन दाखवतो, त्याच्यात रूल्स रेग्युलेशन सगळं होतं. तर मी विचार केला की ठीक आहे, चला बघूया एकदा चेक करून की काय काय आहे. तर मी तो असाच ॲप तो स्क्रोल करत होतो, बघत होतो की काय काय फीचर आहे. तर त्याच्यात मला दिसलं व्ह्यू पास्ट 3 मंथ्स, 6 मंथ्स, 1 इयर, 2 इयर. म्हणजे अमेझॉनमध्ये जसं आपण आपली प्रिव्हियस ऑर्डर बघतो, याच्यामध्ये असं प्रिव्हियस फाईन दिसत होते. तर तिथे मला ना असं दिसलं ऍक्टिव्ह फाईन 1 रिमेनिंग नोटिफिकेशनमध्ये. बोलो ऍक्टिव्ह फाईन, बोलो मला तर फाईन लागला नव्हतं. मला वाटलं की आता यांनी फाईन मारला की काय, त्या दिवशी नाही मारला म्हणून. सो मी चेक करायला गेलो की भाई हे काय सीन आहे. तर मी चेक केलं की काय आहे याच्यावरती फाईन. तर मी बघायला गेलो की टू माय सरप्राईज तिथे 6 महिना जुना ऑगस्ट 23 मधला एक फाईन होता. मी इथे फोटो लावीन फाईनचं, काय होतं रूल तो, आणि माझा फोटो फाईनचा. ठीक आहे, दोन्ही फोटो मी इथे लावतो, इथे कुठेतरी लावीन. ठीक आहे. तुम्ही फक्त त्याच्यात लिहिलंय नॉट स्टॉपिंग बिफोर द झेब्रा क्रॉसिंग. भाई हा कुठला नवीन फाईन आहे. म्हणजे लेजिट मला गाडी चालवता ऑलमोस्ट आता 3 वर्ष झाली आहे. हा, ऑलमोस्ट 3 वर्ष झाली आहे. आणि मला अजूनही नाही माहिती की हा पण फाईन असतो करून. तो मला त्या दिवशी कळला की असा पण फाईन असतो. आणि आय गेस 500 का 1000 रुपये काहीतरी फाईन होता. भाई माझ्या पायाखालची जमीन हल्ली, कारण की माझी नवीन गाडी होती आणि माझ्या गाडीवरती अजून एकही फाईन लागला नव्हता आणि मला ती स्ट्रिक्ट मेंटेन करायची होती.
म्हणलो, हे काय मी पूर्ण पूर्ण घाबरलो की हे काय माझ्यावरती फाईन कसलं आहे असं तसं. तर मी चेक केलं, गुगल केलं की भाई एक फाईन असतो की जी झेब्रा क्रॉसिंग असते ना त्याच्या लाईक तुम्ही थांबला नको थांबला तो वेगळा विषय. झेब्रा क्रॉसिंगच्या वरती जर तुमचा एकही टायरचा चाक आला मग तुम्हाला फाईन पडणार. म्हणजे हे काय मला कळलं नाही. भाई माणूस थांबलाय झेब्रा क्रॉसिंग वरती त्याचं काय नाही. झेब्रा क्रॉसिंग वरती एक चाक गेलंय त्याचं फाईन आहे. आणि ठीक आहे चाक गेलं ठीक आहे तर मी मान्य करतो चाक गेलं फाईन द्या चालेल. बट द थिंग इज की तिथे झेब्रा क्रॉसिंग दिसतच नव्हता. भाई दिस इज नॉट माय फॉल्ट, दिस इज म्युन्सिपालिटी की फॉल्ट. भाई बीएमसी तुमचं आहे भाई. तुम्ही लोक झेब्रा क्रॉसिंगला कलर करत नाही नीट. एक तर पावसाळ्याच्या दिवस सगळं पाणी पाणी होतं तिकडे काय दिसत नव्हतं. आणि मी पूर्ण भाई माझं म्हणालं की हे काय आहे. मी चेक केलं की भाई तिथे झेब्रा क्रॉसिंग भाई लेजिट झेब्रा क्रॉसिंग दिसत नव्हती. मी फोटो लावतो इथे तुम्ही चेक करा भाई. तिथे लेजिट झेब्रा क्रॉसिंगचा झेड पण दिसत नव्हता. व्हाईट पट्ट्या पण नव्हत्या, ब्लॅक पट्ट्या तर नसतातच. भाई मी हे झालं की हे कसं. तर मी विचार केला भाई हे असं थोडी आहे. तर मला माहित नव्हतं ना लाईक फर्स्ट टाइम होतं माझं. तो विचार केला की आता हे पे कसं करू. तो मी बोललो ठीक आहे काम करतो जेव्हा भेटेल मला कोण हवलदार मी त्यालाच विचारेन. तो माझ्या कॉलेजच्या इथेच मला एक हवलदार आहे म्हणजे आमच्या इथे त्या कॉलेजच्या इथे सिंदललाच आहे. तो मी थांबलो आणि मी त्यांना दाखवलं की हे काय आहे असं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की हा हे असं असं करतं. तर मी बोललो की लाईक तिथे हवलदार पण नव्हतं. त्याला बाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तुझा फोटो का म्हणजे तुम्ही विचार करतायत जी इंग्लिश लोक लाईक झेब्रा क्रॉसिंगवरती थांबत नाही सिग्नल जम्प करून जातात. मी थांबलोय म्हणजे जर मी थांबलोय त्याचा पण फाईन पडतोय आणि मी जातोय त्याचा पण फाईन पडतोय तर मी जाणं प्रेफर करीन ना. मी थांबू कशाला. मी माझ्या आयुष्यातले 90 सेकंड त्याच्यावरती थांबलोय आणि मला फाईन पडलंय. म्हणजे मला एवढं रिग्रेट फील झालं ना त्या 1000 रुपयासाठी. मी लेजिट त्या मी खूप ओव्हरथिंक केला की मी आज नंतर थांबू की नको थांबू. भाई मला असं हे झालं की हे काय आहे भाई असं कसं करू शकतात. मला हे माहित नव्हतं. जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला माहिती आहे की नाही. मला नाही वाटत माझ्याशिवाय अजून तुम्हाला लागलं कारण की मी सगळ्यांना विचारले पप्पांना काकांना दादाला ताईला की असं फाईन तुम्हाला माहिती आहे का. ते लोक एक्सपिरियन्स आहे. पप्पा बोलले की मला पण माहित नव्हतं. मी बोललो, मला पण माहित नव्हतं. इट्स वन ऑफ द रेअरेस्ट आय थिंक. सो कमेंट मध्ये मला सांगा तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली. आय विल ट्राय टू डू मोर मोटो ब्लॉगिंग विथ स्टोरी टाइम कारण की तुम्हाला सांगण्यामध्ये काय होणार म्हणजे माझ्या आयुष्याचे किस्से सांगण्यामध्ये मला मजा येते. सो आय थॉट की फोटो ब्लॉगिंग करता करता हे एक सांगू शकतो तुम्हाला खाली रोड दाखवून काय होणार आहे. सो आणि रोड रेट्स तर कधी होणार नाही माझ्या बरोबर. आय होप व्हायला पाहिजे बट मोस्टली तर नाही होणार कारण की मी सांभाळून चालवतो. सो यप तुम्हाला कसा वाटला आजचा मोटो ब्लॉग तो मला सांगा. ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. आता याच्या पुढे मी थोडे टाइम लॅप्स घेणार आहे सो ते मी ब्लॉगच्या एंडिंगला लावी. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट आणि अजून सांगा की मी कंटेंट मध्ये काय करू शकतो चांगलं. आणि हा मी माईक घेणार आहे तो माझा आवाज पण मी चांगला बेटर करीन. सो यप थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. सी यू टाटा. इंग्लिश